दुखाचे डोंगर दुखाचे डोंगर दाखविसी दाखविसी तुझा माझा देवा अरे वैर का काय रे वेळ खा काय असं केलं मी की जीवनामध्ये दुःखामागून दुःख आले माझ्या महाराज सगळे गावातले लोक जमा झाले माता मावल्या जमा झाल्या आणि तिथं सातवण सुरे ए बाई अगं त्याचं आयुष्यच तेवढं असं ना माय अगं माय सावर जीवाला सावर माय जीवाला सावर माय एक माता मावली आली आणि म्हणली आपल्या गावामध्ये एक साधू बाबा आले चलते का दर्शनाला म्हणजे आता दर्शन घेऊन काय करू पण महाराज लोकांनी सांगितलं माझ्या मुलाचं प्रेत उचला आणि साधू बाबाकडे घेऊन चला म्हणजे मुलाचं प्रेत उचललं बाबा साधू बाबाच्या समोर मांडलं महात्म्यानं ओळखलं सगळ्या समजून सांगू शकते माणूस पण आईला समजून सांगू शकत नाही आईला समजून सांगता येईल बाबा नाही समजून सांगता येत ना महात्मा म्हणले मा काय आहे बाबा माझा मुलगा जिवंत करून द्या मला हाच एक आहे म्हणले फक्त मला आधार माझा मुलगा जिवंत करून द्या आता मी जर नाही म्हणतो तर माता मला पुन्हा नंबर टाकतो विश्वास सोडेल ना म्हणले तिला तर सांगितलं पाहिजे की मेलेला माणूस पुन्हा उठत नसतो गेलेला माणूस पुन्हा येत नसतो पण कसं सांगा असं जर म्हणलं तर हिचा माझ्यावर विश्वास बसणार नाही ना म्हणजे मा मी तुझा मुलगा जिवंत करून देतो म्हणजे कोण म्हणतंय महात्मा मी तुझा मुलगा जिवंत करून देतो देता बाबा हो देतो आपल्या झोळीमध्ये हात घातला बाबा मुठभर तांदूळ काढले मुठभर तांदूळ आणि त्या माता मावडी जवळ गेले मा हे मुठभर तांदूळ घेऊन जा म्हणले आणि मुठभर तांदूळ घेऊन या गावामध्ये जा आणि या मुठभर तांदूळामध्ये पुन्हा मुठभर तांदूळ आण मी तुझा मुलगा जिवंत करून देतो सोपं आहे की नाही माता मुलीने तांदूळ घेतले मुठीमध्ये आणि निघाली पण महात्म्याला आवाज दिला मा त्याच घरचे मुठभर तांदूळ आण ज्या घरी आतापर्यंत कोणीच मिळलं नाही त्या घरचे भेटतील का त्यात काही एखादा कुंटल आहे काय एखादा गावात तुमचं असं घर ते आतापर्यंत कोणीच मिळलं नाही आहे का बोला ना हा आजा मेला पंजा आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला बाबा मसना गेला आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला बाबा मसना गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना देखत देखत ना तो पण तू तुमच्या घरात बाबा धपर पंजोबा आहे काय कांदा धपर पंजोबा टिपर पंजोबा तर कसा तसं हे कमवलेले संपत्ती त्यांचे आज वाडे पण वसान पडलेले त्याच्या जमिनीत तर कोणी करणार नाही त्यांनी कमवलेली इस्टेट आहे जी कमवली ती राहिली पण स्वतःच गेली का इथं बाबा नेहमी भोग शिल्लक राहतात पण भोगताच मोडतो भोग शिल्लक राहतात भोगता मोडतो एक दिवस आम्ही कीर्तनात चाललो चौक पोलिसा रस्ता आला आणि कळलं ना की नेमकं इकडे जावं का इकडे जावं का सरळ जावं म्हणून एका मामाला विचारलं हो मामा इकडे या दोघं जण आले मामा एका तुला दोघं आले म्हणलं चांगले म्हणलं बाबा आम्हाला इकडे जायचं हे रस्ता कुठं जातो म्हणजे महाराज याच गावात आमचा जन्म झाला ते आपण इतिहास सांगायला सुरू केला काही लोकांना आपण राम राम झाला आणि ते पहिल्यापासून सांगा महाराज आमच्या घरात पहिले काहीच नव्हतं बर मग चोऱ्या केल्या का मग ते मामा म्हणले महाराज
याच गावात आमचा जन्म. बाबा मला ते सांगू नका ह्यो रस्ता कुठं जातो त्या बाप महाराज म्हणजे तेच सांगायला तुम्हाला. जन्म आमचा याच गावात झाला. आम्ही दोघं सोबतच शाळा शिकलो. मग बाबा ते नका सांगू रस्ता कुठं जातो ते सांगतो महाराज. मोठे झालो, आमचे लग्न झाले, आम्हाला लेकरं झाले, आम्हाला नातू झाले, पण हा लहानपणापासून पाहतो हा रस्ता कुठं जात नाही. काय बाबा अरे सांगावं तर खरं द्यायचं. रस्ता कुठं दाखवू? रस्ता एका ठिकाणी रस्त्यान जाणारे भरपूर आहेत पण रस्ता कुठं जात नाही. तसं ऐका भोग शिल्लक राहतात पण भोगताच मरून जातो. 2 कोटीचा बंगला बांधतो माणूस 8 तासाने. त्याच्यामध्ये स्विमिंग पूल असला पाहिजे, त्याच्यामध्ये व्यायाम असला पाहिजे, बाबा कसरत करणारा सगळं आहे का नाही, सगळं असलं पाहिजे, सगळं अवेलेबल. माझ्या मातांमध्ये सगळे सुंदर ते काय म्हणतो ते असलं पाहिजे, ड्युटी करणारा असलं पाहिजे, सगळं असलं पाहिजे, सगळं तयार होतं माय. आणि घराची वास्तू शांती करायची का आणल्या दिवशी मला म्हणजे काय झालं पदहार काय आता बंगला. आता त्याला म्हणायचं घ्या ना यायला जिम मध्ये घ्या, मेऱ्यावर काही जिम फायद्याची. तर कमवलेलं सोनं म्हणायचं घ्या ना, घ्या सोनं घ्या, काही फायदा नाही. म्हणजे भोग शिल्लक राहतात, भोगता मरतो. मरण नाकळ आहे. अनेकांनी चुकवण्याचा प्रयत्न केला पण चुकली नाही बाबा. म्हणून मरण कळत नसते माय. मरण तर कधी बी मरायचंय आपल्याला. मरण असं आलं पाहिजे माणसाला बाबा. माझे भागवतामध्ये भीष्माचार्य म्हणतात देवव्रत भीष्म पितामह देवा मला जर मरण द्यायचं असलं ना म्हणजे असं नाही इथं ना तो करणा स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. मला मरण दे देव म्हणले, मरण घ्यायला पाहिजे म्हणले, तुझं नाव घेता घेता मला मरण आलं पाहिजे एवढे मला दान दे. याला म्हणतात मरण येणं. मरण टळत नाही. तिसरी गोष्ट आहे माय प्रत्येकाला पाहिजे सुख. ते बारीक असू द्या, मोठा असू द्या, कोणी असू द्या, महाराज असू द्या नाहीतर महाराजा बाप असू द्या, पण काय पाहिजे सुख पाहिजे. आपलं लहान लेकरू जरी देव घरामध्ये गेलं आपण त्याला काय सांगितलं देवा काय मागायचं देव बापा. लहान लेकर बापा देव घरात गेले मंदिरात गेले काय म्हणतात देव बापा पाहुण्याला एक म्हणतात पैसे द्या. बरोबर आहे का? आपण सांगून ठेवलं कोण आलं की काय मागायचं. हे काय माहित होतं का? एक पोरा जर आपल्याला समजा तू सांगितलं तू म्हणजे काय समजा आपल्याकडे जर कच्चा असलं मग आपण काय ट्युशन लावलं पाहिजे मराठीचं आहे ना. कोणत्या शाळेत मग नाव नको सांगू बदनामी होतो. कोणत्या शाळेत गावच्या चांगलं ना इंग्लिश मिडियम मग काही टेन्शनच नाही आता. बाबू तर आपल्याला ग्रामर जर चांगलं शिकायचं असेल इंग्लिशचं तर ट्युशन कायच राहावं लागतं. ग्रामर मी पहिलेच बोललो एक बोलतो हुशारी. मराठी जर शिकायची असेल तर मराठी, शिव्या जर शिकायच्या असतील नाही का तुमच्याकडे क्लास नाही? तुमच्या गावात क्लास नाही का शिवायचा? अरे गावाकडे काय नाही क्लास नाही शिवेल. मोजून जर उभा केला 100 शिव्या देशील मला देणार नाही का? बाबा गणित शिकवायला लागतंय, इंग्लिश शिकावं लागते, पण शिवाय शिकवण्याचं कामच नाही. कधी ऐकलं का असं? आमच्या गावामध्ये उत्तम प्रकारच्या चांगल्या शिव्या शिकवल्या जाते. त्या मुलांना ऍडमिशन करायचं असेल त्यांनी आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन केलं तरी चांगलं. मग शिव्या कुठे शिकली तुम्ही? मला घरातून बाप माई देतो, माय बापा देती, आजोबा आजी देतो. येथे वडील जे जे करत या नाम धर्म ठेवती हे अनुष्ठिती सामान्य सकळ. या लेकराच्या देखत चांगले वागा हे पुढे चांगले वागतील. हात जोडून विनंती यायला जर संपत्ती कमावसाल तुम्ही करोड रुपयाची हे निस्तेज होतील, काम करणार नाहीत. यांना कधीही पैसे देतात नाही का? थोडं म्हणलं पाहिजे रे अरे हे 100 रुपये पण मला बाजारला जायचं होतं आपला बाजार आणायला. त्याला कळलं पाहिजे की बापाने बाजाराचे 100 रुपये आपल्याला दिलेत म्हणून या पैशाची काहीतरी चीज करायची. जर पोराचे ते जर बदल काढसाल ना आणि नोटा मोजून जर देसाल ना
ते कोणतं काम करणार नाही, त्याला वाटत आपला बाप श्रीमंत आपण काय केलं नाही केलं काय. या लेकरासोबत घरामध्ये वावरताना बरोबर वागा. लेकर घरात येत यानुसार एकूण बोला, एकूण एकाचा व्यवहार करा. आपण घरामध्ये असे वागावले जसं काय ढोरं वागायला लागलो म्हणून लेकर बिघडायला लागले महाराज. हा 16 वर्षाचे पोराचे कुठं बाबा दारू पिऊन लिव्हर खराब होतात का? काय पिऊन म्हणलो माय मी दूध, काय पिऊन लिव्हर खराब झाले? हा काय पिऊन इंडिकेटर लागले मला बसले ते पायाजवळ इंडिकेटर लागले त्याच्या. तुमच्या मनात मी सांगतो त्या मनात सांगू का फक्त सांग. हा दारू पिऊन महाराज 16 वर्षाच्या लेकराचे लिव्हर खराब झाले माहितीवर. कोणत्या पोराचे? ज्याचा बाप सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन करत नाही किंवा सोप खात नाही, भाकरीशिवाय दुसरं खाल्लं नाही. आणि अशाच्या पोटी जर बाबा दारू पिणारे पोरं जर जन्माला येत असतील आणि आपलं आयुष्य जर बर्बाद करत असतील ना तर बाप मेला पण घराच्या बाहेर निघला नाही. शोकांती काय आपली जेवढे आपल्या हिंदू लोकांमध्ये महाराज आता व्यसनी पोर वाढत तेवढे कुठं नाही. तुम्हाला सांगतो मी हात जोडून विनंती करतो, संपादन हे कोणाकडे एक राहिला त्यांच्याकडून काहीतरी काम करून घ्या. 200 रुपये तरी आणले पाहिजे. तू अरे 30 वर्षाचा ठोळ्या होतो तरी बापाच्या हाताकडे पाहतो, बाबा मला 100 रुपये द्या खर्चायला. आतापर्यंत काय केलं तू? बापाने 25 वर्ष तुझ्या शिक्षणावर खर्च केला. 25 वर्षाच्या नंतर 26व्या वर्षापासून महाराज पोरान बापाला पैसे द्यायला पाहिजे. बाबा हे पैसे घ्या. 200 रुपये काय 150 रुपये बापाच्या हातावर दे. बाप म्हातारा झाला तरी बापाकडून पैसे घ्यायला लागला. दादा वाटले पाहिजे आपल्याला महाराज. मी माझ्या भावाला कोणाला उद्देशून बोलत नाही दादा, खरंच सांगा काळ खूप बिकट आहे. तुम्ही जर स्वतः तुमच्या पायावर उभे राहणार नाही ना शेवटी लोक तुम्हाला काहीच मान देणार नाहीत. या जगामध्ये त्यालाच मान आहे बाबा ज्याच्याकडे धन आहे त्याला. हा वर्षा तारो 3 नाम वर्षा परशु परसराम. धनवंता लागी धनवंता पैसा जर असेल तर लोक व्यवहार करतात आपल्यासोबत, तर बोलत सुद्धा नाही म्हणत. एखाद्याकडे जर कमी पैसा असला नाही माणसं म्हणतात ए वर्षा ते ढोरं घेऊन जाय ना. एखाद्याकडे थोडा पैसा असला ना परसराम चला आपण बाजारावर येऊ म्हणले. ज्याच्याकडे भरपूर पैसा परसरामजी आइए ना हम चाय पीते हैं. वर्षा तारो 3 नाम वर्षा परशु परसराम. म्हणून संसार करत असताना संपत्ती खूप महत्वाची. कशी जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी. चांगल्या पद्धतीने धन कमवलं पाहिजे. 2 नंबरचा पैसा आणला तळतळीचा पैसा आणला की ती आपली संतती खराब करते. ध्यानात ठेवा आपली संतती खराब होती. तळतळीचा पैसा नसला पाहिजे, 2 नंबरचा पैसा नसला पाहिजे. म्हणून पैसा कसा पाहिजे? 1 नंबरचा पाहिजे. म्हणजे 1 नंबरचा कसा कमवून दाखव. 1 नंबरचा म्हणजे आता हे माझ्या माता मावल्या आहेत, या माझ्या माता मावल्या माय उद्या तुमचा सण आहे.
काही कीर्तनात नेमक्या बसले फक्त नाव पाठ करायला लागले घेती कोणाचं घेती कोणाचं काही उसंतात ना आता घरी गेले झोपले नाही नवरा म्हणा गप्प पैसे पाठा झोपा माय तुमच्या अंगावर जर एक मणी जर घालायचा असेल सोन्याचा त्यासाठी किती कष्ट करावं लागतात राब राब कष्ट करते माय दुसऱ्याच्या रोजात जाते त्यावेळेस एक मणी येतो हे एक नंबरचा पैसा एक नंबरचा पैसा सुख वेगळं आणि लक्ष्मी वेगळी लक्ष्मी कोणा म्हणतात आता तुरीचं सीजन सुरू आहे आपला आपण शेतकरी शेत ना बाबा तुरीचं सीजन सुरू आहे तुरी काढल्या सगळं झालं पूर्वी आपण गाडी बैला आणायचो गाडी बैलामध्ये पोते टाकायचे आणि दारासमोर गाडी उभी करायची तर पहिले माझी माता माऊली टाट करायची बाबा बैलाचे पाय धुवायचे गाडीच्या चाकावर पाणी टाकायचं बैलाचं औक्षण करायचं मालकाचं औक्षण करायचं धनाचं औक्षण करायचं आणि महाराज पूजा करून जे आपण कष्ट करून ते लक्ष्मी आणली का नाही तिला घरात ठेवायचं त्याचं नाव होतं लक्ष्मी 2 नंबरचा म्हणजे गावात बी वेळ नाही कधी आणले म्हणजे आम्हाला माहित नाही कधी श्रीमंत झाला एवढा आणि याला म्हणतात जोडून या उत्तम भारी एवढं आपण सुख प्राप्त करतो बाबा सुख भेटलं का काहीचे 50 वर्ष गेले काहीचे 40 झाले काही 60 झाले काहीचे 70 झाले आतापर्यंत सुख भेटायला पाहता का नाही भेटलं का भेटायला पाहिजे की नाही प्रयत्न अधिक इच्छा एकत्र आल्याच्या नंतर इच्छित वस्तू भेटतच असते हा शास्त्राचा सिद्धांत आहे मग आपले प्रयत्न नाहीत का सुख भेटावं म्हणून तर आपली इच्छा नाही का म्हणा माझी इच्छा बी एक प्रयत्न नाही मग काय भेटत नाही काय झालं बाबा दादा एका माणसाला जायचं पुण्याला कुठं जायचं कुठं पुण्याला आणि ते बसलं नागपूरच्या गाडीत किती दिवसां पुणे येईल रे सांग ना 2 दिवसानं महिन्यानं किती दिवसां पुणे येईल मग जायचंय पुण्याला बसला कोणत्या गाडीत नागपूरच्या गाडीत किती महिने येईल मग महाराज म्हणा गप बसा त्याला गाडी बदलावं लागेल त्याला काय करावं लागेल जी पुण्याकडे गाडी जाती तिच्यात बसावं लागेल मग आपलं बी तसंच झालंय आपल्याला पाहिजे सुख आणि आपण बसलो संसाराच्या गाडीत सुखाचा पत्ता नाही म्हणून आपल्याला गाडी बदलावं लागेल गाडी परमार्थाची धरावं लागेल सुख भेटेल म्हणून का सांगतो आता मुद्द्यावर येतो भक्ती सुरू नाही का आपली आहे का नाही भक्ती प्रत्येकाच्या परीपडते भक्ती करते का नाही घरामध्ये जशी असेल तशी कोणाचा देवाला लहान असेल कोणाला कुठं फुलं भेटत नसते पण भक्ती सुरू आहे का नाही प्रत्येकाच्या परीने सुरू आहे पण भक्ती कशासाठी करायची हे माहिती का म्हणजे काय झालं बाबा माहिती का प्रवास करायला लागलोय आपण पण मुक्कामाच्या ठिकाणी कुठं जायचं हे माहित नाही माझं बोलणं पटतंय बाबा प्रवास करायला लागलो पण कुठं जायचं हे माहित नाही याला म्हणतात आंधळी भक्ती नुसती भक्ती करून फायदा नाही भक्ती बरोबर योग्य दिशा पाहिजे त्यावेळेस ती भक्ती साध्य होत असते तुकोबारा म्हणतात मी भक्ती केली भक्ती ही झाली माझी साधना म्हणजे ती दिशा सांडवणे उद्वेग हा बनवायचा प्रथम चरण भक्ती आम्ही केली सांडवणे उद्वेग भक्ती आम्ही केली Oh,
आवल आसंग सुखायाचे आवल आसंग हे सुखयाने हे सुख माराले घरिया गजरा सुखया म्हणलो का टाळ्या वाजवा म्हणलो कोणा तुम्हाला म्हणलो एक तर माझ्या आधी तेव्हापासून झोपायली आपल्या वाटतं बा काम केलं असेल दिवस नका उठले आता पण कोणा बोललो का मी बघा बोललो का म्हणलं का भजन करा आता एक माझी आता जेवढे म्हणून पुरुष मंडळी तरुण मंडळी मी जसं भजन बोलतो तसं बोला नंतर माझ्या माता मावड्या माया आमचा आवाज देव गोडी आमचा आवाज ऐकून रोई सुद्धा शिवारात येईल ना आवाज भारी झालेत आपल्या आता पुरुष मंडळी तरुण मंडळी हो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम चिलर पार्टीचा आवाज आलाय याचा आवाज आहे काय झालंय गुलदेव का जरा सगळे बोलायला ए ना हो चिलर पार्टी तुम्हाला सेपरेट वेळ बरं का हो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अरे वा आवाज आहे हो हो एवढ्या खर्चीची आवाज बसून एवढ्या खर्चीला भेटतो जाऊ द्या आपल्या आवाजात काय झाले पुढे आंबट पाणी पिऊ असा आवाज आहे राम म्हणता येईल आपल्या माझ्या माता म्हणायला लाडक्या पहिली पण तुमच्या गावातल्या लाडके पहिले खूप सुंदर आहेत महाराज प्रत्येकी 500 रुपये दिले का जोरदार टाळी वाजवले धर्म कार्याला पैसे लावले महाराज आव्हान दिलं तर धर्म कार्याला लावले माय असं कार्य करत राहा भगवान को तुम एक हस्ते दो भगवान तुमको 10 हस्ते देगा देवाच्या कार्यामध्ये सहभागी दाखवा भगवान तुम्हाला खूप देईल सांगता येत नाही महाराज कोणत्या कोपऱ्यात ते करून देईल सांगता येत नाही म्हणून केलं पाहिजे आता तुम्ही सगळ्यांनी भजन बोलायचं तुमच्या आवाजाचा काय सांगू तुम्हाला एक गोड आवाज आहे मला माझ्या माता मावळ्याची आहे की नाही माय सगळ्यांनी बोला जी म्हणणार नाही ती मुख्य होईल आता म्हणतील बरं का सगळ्या माझ्या माता मला सगळ्या राधे राधे बोलो राधे 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 राधे
भी बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे। गैया बोले राधे राधे, बछड़ी बोले राधे राधे, गैया बोले राधे राधे, बछड़ा बोले राधे राधे। राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे। आपला मिळणार आहे ना म्हणून पण चेंबी बोला यायचा वेळ आहे म्हणून येईल द्या पैसे आणि बाबा आता आले कोणाच्या भरोशावर मी एवढा कुठं जाऊ द्या पण माहिती लाडक्या बहिणी आपल्या मला तिकडे सगळ्यांनी हातवरी करा, महिला मंडळ पुरुष सगळ्यांनी हातवरी करा, गोड भजन करू महाराज, गोड भजन करू सर्वांनी हातवरी करायचे, दुसऱ्याच्या हात नका बरी करू किंवा भजन करा काही दुसऱ्याच्या हातावरी करायला स्वतःचे करायला। हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की। वो मेरे भारत बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत बच्चा बच्चा जय जय श्री राम, मेरे भारत बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। आत्मति हाथ प्रभु रामचंद्र भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय। हो मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। तारा रानी पर्वत होना चारों भाग होना, तारा रानी पर्वत होना चारों भाग होना। असित इतने होते आप दरबारा दूसर कांडोला दुआई मनाला। तारा रानी दुआई मनाला, तारा दूसर वाला, तारा दूसर वाला। छत्रपति शिवाजी महाराज की, वीर संभाजी महाराज की। बंगाले नाचत होती हिंदू मुसलमान, गाने नाचत होती हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान। हे कोई नहीं जाने, हे कोई नहीं जाने, हे कोई नहीं जाने, प्रेम रगड़ावारी सावन होने भजने राधा देव करा कैवाले।
गेल्या वर्षी आणि आम्हाला पप्पाला हे झाला गोड महाराज सर्व महाराज वडील गोड वाजवले सुद्धा आमचे जे आकाश महाराज आहेत का नाही महाराज एक जोरदार टाळी वाजवले आपण वाजवणारे आहेत पण एखादा वाजवायला आल्याच्या नंतर तर काय आदर दिला पाहिजे ते आकाशाचा पण शिकलं पाहिजे यालाच वारकरी संप्रदाय म्हणतात पाटण महाराजांनी सुद्धा खूप सुंदर वाजवलं सगळ्यांना आनंद घेतला ना आता तुमच्या झोपा गिपा गेल्या का डॉक्टर बाबा चला आपण चहा घेऊन भक्ती आम्ही केली सांडवणे उद्वेग आवड होई संग सुख याचे माहिती की भक्तीला किंमत नाही भक्ती बरोबर योग्य दिशेला किंमत आहे योग्य दिशा पाहिजे आणि ती योग्य दिशा खोबऱ्या म्हणतात भक्ती ही झाली आमची साधना आणि त्याची दिशा सांडवणे उद्वेग म्हणजे अपेक्षा रहित आमची भक्ती होती म्हणून भगवान परमात्मा आम्हाला भेटला भक्ती भक्ती कशाला म्हणतात तर भक्तीच्या दोन व्याख्या पडतात बाबा भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग भक्ती ते नमन म्हणजे माय नम्र झाला भूता त्याने कोण दिले अहंकार केला तुका म्हणे देव झाला म्हणजे देवाला जर मिळवायचा असेल ना तर अहंकार घातला पाहिजे अहंकार नसला पाहिजे देव जवळ येतो आहे की नाही तीळ भर जरी होय अभिमान मेलू तो समान भार देवा अहंकार कोणत्या गोष्टीचा करू नका मला कीर्तन करता येते मला गायन करता येते मला वाजवता येते नाही मी हे काम करतो ते काम करतो अहंकाराने काही साध्य होत नाही नम्र होऊनच साध्य होत असत जेवढं गोड राहता ना तेवढं गोड राहा कोणती भेट शेवटची होईल सांगतात नाही कोणतं पूर्ण शेवटचं होईल सांगता येत नाही म्हणून प्रत्येकाला बोलताना आणि भेटताना गोडीने बोला प्रेमाने बोला हा अरे जीवन काय पुन्हा पुन्हा येणार नाही ना येते काय पुन्हा गेले लोक पुन्हा दिसतात का आपल्या जगाला गेलेला नाही ना मग आहे तोपर्यंत सगळ्या जगाला प्रेम देत चला ना जो माणूस भेटेल महाराज त्याला प्रेमाने बोललं पाहिजे मरेपर्यंत आपण त्याच्या आठवणीत राहिलं पाहिजे त्याला जगणं म्हणतात बाबा त्याला जगणं म्हणतात माझे साधू संत 18 पगड जातेमध्ये या महाराष्ट्रामध्ये साधू संत जन्माला आले बाबा आज मी त्यांचा नाव आपल्या भटावर आहे का नाही का भटावर आहे कारण की जसं जगात पाहिजेत महाराज प्रेम द्यायला पाहिजे त्यांनी दिलं म्हणून त्यांचं नाव आपल्या भटावर आहे यालाच भक्ती म्हणतात म्हणून नम्र झाला होता त्याने कोण दिले दुसरी व्याख्या भक्तीमध्ये मनाला इच्छा नाही मनाच्या इच्छेला प्राधान्य नाही मग भक्तीमध्ये भगवान परमात्म्याच्या इच्छेला प्राधान्य देवा तू जशी म्हणशील की नाही तशी भक्ती आम्ही करायला तयार आहे तू जशी म्हणशील तशी म्हणजे कशी तुम्ही भागवत कथा ऐकत आहात आहे की नाही कितवा दिवसाचा 6वा दिवस आहे की नाही माय भागवत कथा ऐकत आहात तुम्ही मला सांगा भगवान परमात्मा गोकुळात सोडून गोकुळातल्या गोपिकांना गोपाळांना सोडून नंद बाबा यशोदा मातेला सोडून मथुरेमध्ये गेले गेले का नाही गेले रडल्या का नाही गोपिका गोपाळ रडले नाही का म्हणजे नंद बाबा यशोदा माता रडले नाही का रडले किती रडले हो रो रो नैन गवाए काना रडायला लागले महाराज भगवान परमात्मा गेला आणि एक दिवस काय झालं मग देवकी मातेनं मथुरेमध्ये येईल ना देवकी मातेनं तर ह्याची वाटी आणली कोणाला देवासाठी देवाला तर या वर्ष केलं फक्त 2 मिनिटं लक्ष द्या माझ्याकडे माझा वेळ संपला मला माहिती 2 मिनिटं दह्याची वाटी आणली आणि देवाजवळ समोर ठेवली कृष्णा दही खा म्हणजे तुला आवडतं ना गोकुळामध्ये होता ना तुला दही आवडतं ना दह्यासाठी चोऱ्या केल्या ना तर दही खा दह्याच्या वाटीकडे पाहिलं भगवान परमात्मा रडायला लागले मग म्हणणे ते खायचं नाही घेऊन बसलं दही उठले महाराज आणि ज्या दिशेने गोकुळ आहे का नाही बघा त्या दिशेने उभे राहिले रडायला लागले टावर पडून देवकी मातेला कळलं मी काय बोलली मी तर दही आणलं मग रडतो का तेवढ्यात उद्धव आला उद्धव कृष्ण का रडत आहे माहित नाही म्हणजे एकदा बघा ना उद्धव गेले महाराज तेव्हा काय झालं तुम्हाला रडायला काय कमी पडलं कोणासाठी रडता तुम्ही त्यावेळेस महाराज भगवान परमात्मा बोलतात उद्धवजी मुझे गोकुल बिसरते नाही
बिसरत नाही, मुझे गोकुळ बिसरत नाही. मला गोकुळाशी विसरले जात नाही. एक छोटासा संदेश घेऊन जाता का म्हणले. माझ्या गोपिका कशा आहेत, माझी गोपाळ कसे आहेत, नंद बाबा यशोदा माता कसे आहेत. कोण गोपिका म्हणतो? त्या गवार गोपिका. आणि त्याच्याकडे मला पाठवतो. अहो तुम्हाला काय, तुम्ही निर्गुण निराकार आहात ना. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी गुण आहे. तुम्हाला काय याचा मोह सुटला म्हणले. उद्धव एक छोटासा संदेश घेऊन जा. उद्धवला गोकुळामध्ये पाठवलं भगवान परमात्म्याने. उद्धवला वाटलं मी ज्ञानी आहे, ज्ञानाचा अहंकार होता. उद्धवला वाटलं मी त्या गोपिकांना समजून सांगितलं. उद्धव आले, गोकुळची हवा लागली का नाही. उद्धवचा अहंकार सगळा नष्ट झाला. महाराज गोपिका रडतिरीच्यात नवल नाही, गोपाळ रडतिरीच्यात नवल नाही, नंद बाबा यशोदा रडतिरीच्यात नवल नाही. प्राणी आणि पक्षी सुद्धा भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये रडत होते. किती प्रेम केलं असं महाराज देवावर. ज्यावेळेस उद्धव गेला, सगळे गोपाळ जमा झाले. जमा झाल्याच्या नंतर महाराज बोलतात का हो नंद बाबाने यशोदा मातेचं घर कोणतं आहे. म्हणजे या पाण्याच्या पाठापाठांचा हे जी नाली वाहते का नाही म्हणजे पाण्याची, यांना म्हणजे कयाचं पाणी आहे म्हणले. हे म्हणजे ज्या दिवसापासून कन्या गेला का नाही म्हणले त्या दिवसापासून नंद बाबाने यशोदा माता रडतात का नाही त्यांच्या आशीर्वाद जो पाठ आहे म्हणले रडायला लागले. काय सुंदरली गेले का नाही महाराज पाखा. काय नंद बाबा राहायचे. मला सुंदर पगडी असायची, अंगार असायचा, मिशाला नाव दिलेलं असायचं. पण त्या दिवसापासून भगवान परमात्मा गेला ना, पगडी कुठे गेली, काय कुठे गेली, फक्त कृष्ण कृष्ण म्हणतात. ज्या पाण्यामध्ये भगवान परमात्म्याला झुंपे घालायची यशोदा मैया, आज त्या पाण्याची दुरी हातामध्ये आहे. आणि आज सुद्धा महाराज अंगाई गाते आणि त्या पाण्याला झुंपा देते. उद्धव सांगितलं मा त्या पाण्यामध्ये कृष्ण नाही ना. उद्धव मला कळतंय, डोळ्याने दिसतंय की या पाण्यामध्ये कृष्ण नाही. पण मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही, मज कृष्ण भेटवाई. उद्धव जन्मभर तुझी पूजा करते मी, जन्मभर तुझ्या नावाचा जप करते. फक्त एकदा कृष्णाची भेट घडून आली, फक्त एकदा. बाबा हे प्रेम नाही, ही भक्ती नाही. पण देव जवळ आहे का. देव जवळ नाही तरी यशोदा माता रडल्याशिवाय राहत नाही. का मन देवाने नाही आणि मनाच्या विरहच महाराज फक्त आम्ही तसेच म्हणले. मनाने चिंतन करणं. उद्धव 2-4 जर मन असते ना तर मनाने चिंतन केलं असतं. एक मन होतं ते सुद्धा घेऊन गेला. आता कोणत्या मनाने चिंतन करू. भक्ती ते रम वैराग्य तो त्या भक्ती अशी केली पाहिजे. भक्ती आम्ही केली. सांडवणे उद्वेग पावनो विसंग सुखयाच ज्ञानेश्वर पावले ज्ञानेश्वर पावले ज्ञानेश्वर पावले अभंगाचा भाव असाच असेल, अर्थ असाच असेल असा माझा आग्रह नाही. एखादा चुकीचा शब्द केला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष, माझ्या वाणीचे दोष. एखादा भाव पडला असेल त्याचं मनन करा, निर्ध्यासन करा, तसा वागण्याचा प्रयत्न करा. खूप कोर सत्ता आहे आपला बरं का. तरुण मंडळीला खूप मोलाचं सहकार्य आहे. लहान मंडळी महाराज, लहान छोटे छोटे बाळ यांना हरिपाठात बोलवा. एवढं जे आपण अट्टाहासन केलं की नाही बाबा, हे सगळ्या बिल्डिंग उभारल्यात की नाही, हे काही फक्त पैसे घालायला म्हणून केलं नाही. इथं काहीतरी सत्संग झाला पाहिजे, धर्मकार्य झालं पाहिजे म्हणून आपण मंदिराची योजना केली, सगळं केलं. बघितलं महाराज ते छोट्या छोट्या मुली फुलं फेकत होते माझ्या अंगवारी, जोरदार टाळी वाजवत होती. दिवाळीच्या पलीकडे हो महाराज आले की ते पेटवायचे बाबा ते फुल काय आनंद वाटला. थकवा होता महाराज, थकवा होता बाबा. कालचं कीर्तन संभाजीनगरच्या पुढे होतं. तिथून आलो का दाखिले 4 तास आणि संपे गीत निघलो म्हणून वेळ झाला. आवाज बसलेला आहे तरी पाणी पिऊ पिऊ तरी कोण खाल्लं गेलाच नाही. कोणी जात नाही झाली की आमच्या डॉक्टर बाबांनी फोन केला, महाराज या. गेल्या वर्षी आलो, याही वर्षाला. गेल्या वर्षी परवडी होती कारण की 22 जानेवारीच माझं कीर्तन होत आहे की नाही. रामललाचं मंदिराचं महाराज उद्घाटन आणि आपलं कीर्तन झालं. म्हणून सगळ्यांना खूप खूप प्रेम भेटावं
सगळ्यांनी प्रेमाने बोलावं एवढीच अपेक्षा करतो आणि थांब. तुका म्हणे सुख बहु झाले जीव, तुका म्हणे सुख बहु झाले जीव, तुका म्हणे सुख बहु झाले जीव, तुका म्हणे सुख बहु झाले जीव. हरलिया सेवा विठोबाची, घडलिया सेवा विठोबाची, सुख आम्हा झाले हरितायाचा संग, सुख आम्हा झाले हरितायाचा संग. घडलिया सेवा विठोबाची, घडलिया सेवा विठोबाची, सुख आम्हा झाले हरितायाचा संग, सुख आम्हा झाले हरितायाचा संग. पळाले उद्रेक सांडोलिया, पळाले उद्रेक सांडोलिया, पळाले उद्रेक सांडोलिया, सुख आम्हा झाले हरितायाचा संग, सुख आम्हा झाले हरितायाचा संग. तुका म्हणे ज्ञानेश्वर ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.